नमस्कार, मी केतकी जोशी. वाचाल तर वाचालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुस्तकं आपल्याला नेहमीच एका वेगळ्या दुनियेची सफर घडवतात. या पुस्तकांमधून आपण कधीही न पाहिलेल्या ठिकाणी जाऊन येतो आणि अशाच स्वप्नमयी दुनियेची सफर आपल्याला पुस्तकांमधून घडवणाऱ्या एक सिद्धहस्त लेखिका आपल्यासोबत असणार आहेत, डॉक्टर मीना प्रभू. माझा लंडनपासून सुरू झालेला हा लेखन प्रवास आता न्यूयॉर्क इथपर्यंत आलेला आहे. आपण या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यांचा हा लेखन प्रवास कसा झाला हे सुद्धा त्यांच्या गप्पांमधून आपण उलगडून घेणार आहोत. मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं वाचाल तर वाचालमध्ये. न्यूयॉर्क हे नवीन पुस्तक येतंय. भरपूर प्रवास केलेला आहे आणि आता न्यूयॉर्क बद्दलचं पुस्तक आहे. काय सांगाल या पुस्तकामधून? कसं दर्शन घडवताय तुम्ही न्यूयॉर्कचं आम्हाला? हे नगर सुंदर, नक्की, नखरेल, फारच महत्वाकांक्षी, फारच, शिवाय प्रचंड आशावादी, कायम पुढे पाहणारं, जगाचं नेतृत्व करणारं, पण निर्घृण, करकरीत व्यवहारी, नशीब काढायला हात देईल, परंतु दुसरा अधिक हुशार पुढे सरसावत असेल तर तुम्हाला पायी तुडवील. केवळ 400 वर्षांची उमर याची. ते वसताना लंडन, रोम, दिल्ली, बैजिंगसारखी शहरं हजारो वर्ष सत्ता गाजवीत होती. त्यांच्यापुढे हे केवळ रांगतं बाळ. तरी या बाळानं मारुतीरायासारखी आकाशात झेप घेतली आणि त्या साऱ्यांना मागे टाकून बाजी मारली. एका दलदलीनं भरलेल्या निरुपयोगी लांबट बेटाचं जगातलं सर्वात बलाढ्य नगर बनलं, ज्याचं नाव दोनदा उच्चारल्याखेरीज पुरेसं वाटू नये. न्यूयॉर्क, एका नगरात जग. एका नगरात जग. काय या पुस्तकांमधून तुम्ही कशा प्रकारे न्यूयॉर्क आमच्या समोर आणताय? काय आहे, न्यूयॉर्कचं जी थोडंसं त्याच्यात आपल्याला इतिहासात जायला पाहिजे. कारण मी म्हटल्याप्रमाणे 400 वर्षापूर्वी इथे काही नव्हतं. थोडे इंडियन्स राहत होते, पण युरोपचा इथे अजूनही स्पर्श झाला नव्हता. 1492 अमेरिका सापडली कोलंबसाला, पण ह्या भागामध्ये जवळजवळ 1626 पर्यंत, म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी 4 वर्ष इथपर्यंत डच येऊन पोचले नाहीत. आणि मग त्यांनी तिथे व्यापारासाठी म्हणून तिथली कातडी रानटी सगळे लोक होते, त्यांच्याकडनं घ्यायची आणि ती युरोपमध्ये पाठवायची. फर्स ज्या युरोपमध्ये अगदी मोत्याचे मोलाचे आणि इथे माती मोलाच्या, त्यामुळे ते पाठवून मोठा व्यापार करायचा. पण सगळं ह्या छोट्या बेटावरती 66 नद्या होत्या, अनेक डोंगर होते, सगळं दलदलीनं भरलेलं होतं. त्यामुळे कोणी राहायलाच तयार नव्हतं. आणि तरी तिथे मग डचांनी वस्ती केली. त्याच्या उत्तरेला वरती सगळे इंडियन्स होते आणि खालच्या बाजूला हे युरोपियन्स होते. म्हणून त्यांनी मध्ये एक लाकडी भिंत बांधली आणि त्या भिंतीच्या शेजारी एक रस्ता, त्याला वॉल स्ट्रीट असं म्हणायला लागले आणि तोच वॉल स्ट्रीट आज जगप्रसिद्ध झालेला आहे. तर असं तिथे गेल्यानंतर हळू मी 1.25 महिना होते तिथे आणि त्याची एक दैनंदिनी या रूपाने मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. रोज वेगळ्या कुठल्या तरी ठिकाणी जायचं आणि रोज तिथे पदयात्रा केल्या, वरती खूप चढलो, जमिनीत खूप गेलो, सगळ्या प्रकारच्या वाहनांनी फिरलो. आम्ही 2घी जणी होतो. सर्वसाधारण मी एकटीच फिरते, पण माझी एक देवदूती माझ्याबरोबर होती. ती माझी फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड आणि सगळं मला खायला प्यायला घालणारी सुद्धा, असं सगळं करणारी होती. ती न्यूयॉर्कमध्ये अनेक वर्ष राहते, त्याच्यामुळे तिलाही माहिती होती आणि ती उत्तम छायाचित्र काढते, फोटोग्राफर आहे आणि त्यामुळे ते सगळं या पुस्तकात तुम्हाला मिळणार आहे. पण एक कुतूहल असं वाटतं की माझं लंडन पासून हा प्रवास तुमचा सुरू झालाय. तुमचं पहिलं पुस्तक माझं लंडन, कसा सुरू झाला हा लेखन प्रवास, त्याविषयी आम्हाला सांगा. हा, लंडनमध्ये तशी मी आधी 25 वर्ष राहिले. इमानेत वेरे डॉक्टरकी केली तिथल्या ह्याच्यामध्ये NHS नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये. आणि नंतर लक्षात आलं की ह्याच्याशिवाय आणखीन आपल्याला काही जमतंय का बघूया. थोडंफार किरकोळ लेखन माझं चालू होतं, मासिकातनं, वृत्तपत्रातनं. पण मग वाटलं लंडन सारखंच एक अतिशय गाजलेलं, जगभर प्रसिद्ध असलेलं त्या शहरात मी इतकी राहतेय आणि मला दिसतंय, पण मी पाहतेय का ते? तो जाऊन एक एक विभाग बघायला पाहिजे, त्याच्यामध्ये मला काय सापडतंय असं बघण्याच्या ह्याच्यामध्ये मी त्या पद्धतीने त्याच्याकडे बघायला लागले. आणि त्याच वेळेला मी बाबासाहेब पुरंदरे आमच्याकडे आले होते आणि त्यांना मी एकदा घेऊन गेले मार्बल आर्चला आणि तिथे त्यांना मी सांगायला सुरुवात केली की
हे अशी अशी आर्च आहे, बकिंगहॅम पॅलेससाठी तयार केली होती, पण ती लहान पडली, त्यातनं राणीच्या रथच जाईना, मग तिथून ती उचलून तिकडे टाकली, मग तिथून ती इथे आली, असं वगैरे. म्हणून मी त्याला थोडीशी बाबासाहेबांना इतिहास सांगायची मी धाडस केलं. आणि मग बाबासाहेब म्हणाले की मीना राजे, हे मराठीत कुठेही आलेलं नाहीये, तेव्हा हे तुम्हाला लिहिलंच पाहिजे. आणि अशी त्यांचं प्रोत्साहन, त्यांचं अक्षरशः त्यांनी मला ढकललं. आणि मग माझं लंडन पुस्तक साकार झालं. माझं लंडन लिहिलं, त्यानंतर तुमची अनेक पुस्तकं आली, पण त्यानंतर माझं लंडन लिहून तुम्ही थांबला नाहीत. त्यानंतरही प्रवास वर्णनं लिहित राहावीत असं का वाटलं तुम्हाला? कारण अनेक देश तुम्ही फिरलेले आहात, प्रत्येक ठिकाणचं तुम्ही प्रवास वर्णन, पण ते प्रवास वर्णन टिपिकल प्रवास वर्णन नाहीये. तिथले लोक, संस्कृती हे सगळं आम्हाला तुमच्या पुस्तकांमधून भेटतं. हा प्रवास त्यानंतरचा कसा झाला? माझं लंडन झालं आणि मला वाटलं माझ्या डोक्यातलं सगळं संपलं. कारण जिथे मी 25 वर्ष राहिले होते त्या ठिकाणचं जे काय मला येतंय ते सगळं आता ओतलं. आणि मी खरोखरी ओतलं. 12 वर्ष लिहित होते मी ते पुस्तक, 10-12 वर्ष. आणि त्याच्यावर विचार करणं, चालणं, पदयात्रां जाणं, अनेकदा ते लिहून परत आता नुकते जे गेले राम पटवर्धन, ते माझे लेखन गुरु. आणि त्यांनी माझ्याकडनं अगदी घडवून घेतलं ते पुस्तक. लिहिलं मी, पण त्यांनी अगदी प्रत्यक्ष पान शब्द चाळून कसं लिहावं पुस्तक, असं मला त्यांनी शिकवलं. ते सरळ म्हणायचे, अहो तुम्ही म्हणजे एक चांगला गोडगळा असलेली, माझघरात गाणं म्हणणारी अशी मुलगी, तुम्हाला त्याच्याबद्दलचं जे खास शिक्षण पाहिजे ते नाही आहे. आणि ते शिक्षण रामभाऊंनी केलं, आप्पांनी केलं. आणि त्यानंतर म्हणजे माझं पुस्तक झालं. त्यानंतर मी एक त्याच्यावरती जेरुसलेमवरती लेख लिहिला. मला छातीत धडधडायचं. महाराष्ट्र टाइम्सला चालला होता तो, तेव्हा मी आप्पांना दाखवायचा प्रयत्न केला. ते आले, असे डोळे मिटून बसायचे तसे बसले. मी त्यांना हे सगळं वाचून दाखवला तो लेख. डोळे न उघडता ते म्हणाले, बोट शिरकवायला जागा नाही, आता ह्यापुढे तुमच्या तुम्ही. म्हणजे एका नुसतं मला त्यांनी पांगुळगाडा नाही दिला, मला त्यांनी चालायला शिकवलं, पुढे न्यायला. म्हणून त्याच्यानंतर मला काय करायचं, पुस्तक म्हणजे कसं निर्माण करायचं असतं ह्याची थोडीफार जाण आली. आणि ती आजपर्यंत वाचकांना पसंत पडली. नक्कीच. आणि आम्हाला खूप काही तुमच्याकडनं या तुमच्या लेखन प्रवासाबद्दल माहिती करून घ्यायची, अशाच गप्पा मारायच्यात आपल्याला. पण एका ब्रेकची वेळ झाली. एक ब्रेक घेऊन वाचाल तर वाचाल मध्ये परत येऊयात. पुस्तकातून आपल्याला जगप्रवास घडवणाऱ्या डॉक्टर मीना प्रभू आज आपल्या सोबत आहेत. माझं लंडन झालं, त्यानंतर तुमचा लेखन प्रवास खूप जोरात सुरू झाला होता. पण अनेक म्हणजे सर्वसाधारण भारतीयांनी आणि विशेषतः मराठी माणसांनी न पाहिलेले अनेक देश तुम्ही आम्हाला दाखवलेत. मग ते तुर्कस्तान असेल, इराण असेल किंवा अगदी ग्रीस असेल, रोम असेल, हे खूप वेगळे देश तुम्ही हिंडलात आणि तिथले लोक, तिथली संस्कृती आमच्यापर्यंत आणून पोहोचवलीत. कसे होते हे अनुभव आणि हे पुस्तकांमधून पुढे आणावेत असं का वाटलं? एकदा लंडन झालं, त्याच्यानंतर दक्षिण रंग आलं. ते दक्षिण अमेरिका हा तिथे लांब कुठेतरी देश आहे, याच्या पलीकडे मला काही त्याची जाण नव्हती. तिथे मला माझ्या मुलांनी नेलं की उत्तर अमेरिका आपण बघतो, पण दक्षिण अमेरिकेत काय वेगळं वेगळं आहे, चल बघायला. आम्ही गेलो. पहिल्याच दिवशी आमचं सगळं सामान हरवलं. त्याच्यामुळे 3 आठवडे कोणतंही सामान, खरोखरीच कोणतंही सामान बरोबर नाही. एक जास्तीचा ओव्हरकोट तेवढा विकत घेतला, कारण भयंकर थंडी होती त्यावेळेला. असे आम्ही फिरलो. आणि शेवटी खाली टोकाला जाऊन उशवायाला वळसा घालून वर ब्युनॉस आयर्सला आलो, तेव्हा 21 दिवसांनी आमचं सामान उगवलं. बापरे. तोपर्यंत थंडी संपली होती. म्हणजे आमचे सगळे कोट आणि सगळं फुकट, काही फायदा झाला नाही. तर तिथे मग पुढे वर ॲमेझॉनला गेलो, गालापागोसला गेलो. आणि हे सगळं अगदी खरोखरी वेगळं जग. म्हणजे मी तशी फिरलेली होते तोपर्यंत, थोडी इंग्लंडमध्ये होते, हिंदुस्थानात तर माझा जन्मच झालेला. आणि शिवाय इतर अमेरिका बघितलेली, हे केलं. पण तिथे एकदम वेगळं जग मिळालं. हेच वेगळं जग तुम्ही बाकीच्या पुस्तकांमधून आमच्यापर्यंत आणलं, तुर्कस्तान, ग्रीस वगैरे. तिथे मला एक धागा असा मिळाला की इथे जुन्या ज्या संस्कृती आहेत, त्यांचं जे मागे राहिलेले जे काही अवशेष आहेत ते अफाट आहेत. त्याच्यावरून तुम्हाला संबंध त्या देशाचा असा
आराखडा करता येतो, बांधता येतो, तुम्हाला तो देश समोर उभा करता येतो. म्हणून मग लगेच मी दक्षिण रंग नंतर मग त्याच्यात ते आस्तेक संस्कृती आली, इंका संस्कृती, आस्तेकवरती ह्याच्यामध्ये आहेत मेक्सिकोमध्ये, अशा अगदी जुन्या फार लोकांना माहीत नसलेल्या त्या संस्कृतीनंतर मात्र मला संस्कृतींचंच वेड लागल्यासारखं झालं. म्हणून मी तिथून गेले चीनला, कारण ती एक अतिशय जुनी संस्कृती आहे. मग चीन तो चिनी माती झालं. मग लगेच आले इजिप्तला आणि आले आणि त्यावेळेला ते बघितलं म्हणून सुटले. आज अशक्य गोष्ट आहे तिथे जाणं. सगळं म्हणजे जे मिदान तेहरीर सारखा तहरीर तो दाखवतात आपल्याला टेलिव्हिजनमध्ये वगैरे, सारखी तिथे उठाव चाललेले आहेत, मोर्चे येतात, सगळं त्या लष्कराने वेढलेलं आहे. आणि एक अगदी अत्यंत साधी पर्यटक म्हणून मी तिथे वाटेल तितकी हिंडलेली आहे. आज तिथे ते शक्य नाही. तेच इराणला तर मी अगदी एखादा उंदीर जाऊन पटकन बाहेर त्याच्या बिळात घुसावा तशी जाऊन आल्यासारखी संधी मिळाली, घेतली, गेले. आज परत तसं शक्य नाही, कारण परत तिकडचे सगळं बदललेलं आहे. आणि हे तिकडचे जे सगळे ह्या कडकडीत इस्लामिक कंट्रीज मधले जे माझे अनुभव आहेत ते मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते इतके वेगळे आहेत की मला स्वतःला शारीरिकरित्या जवळपास तिथे बदलावं लागलं. पोशाख वगैरे तर बदललेलेच होते, पण एकूण तुमचं वागणं, विचारसरणी, ह्या सगळ्या गोष्टींना मला फाटा देऊन ते लोक कसे आहेत त्यांच्यासारखंच मला तिथे राहावं लागलं. ते सक्तीचं होतं, पण ते करावं लागलं. आणि रोम बद्दल काय सांगाल? कारण आम्हाला खूप उत्सुकता आहे की रोम राज्य तुम्ही लिहिलं त्या रोम म्हणजे ते एक तो बडा ख्याल आहे. तुम्ही त्याच्यासाठी आणखी एका प्रोग्रामला मला बोलवा. खरंच सांगते, कारण इतकं मोठं आहे ते. म्हणजे इटली हा तसा देश खूप जुना नाही, कारण ग्रीस आहे, इजिप्त आहे, चायना आहे वगैरे, पण या एका ठिकाणी हा सर्वात कलासक्त देश. संबंध युरोपमध्ये नव्हे, संबंध जगातच तुम्ही म्हटलात तर, कारण सरकार मान्य अशी इटलीमध्ये 1,00,000 प्रेक्षणीय स्थळ आहेत. बापरे. तुम्ही मला सांगा किती दिवस लागतील ती बघायला. आणि खूप रोम तर कणाकणाला, इंचाला सगळीकडे काहीतरी नवीन, काहीतरी सुंदर असं तुम्हाला दिसत जातं. आणि त्यातून ही सांस्कृतिक वेणी किंवा इतिहासाचा जो पदर असा तुमच्या हाती येतो ना, तो फार रम्य असतो. आणि तो लोकांना सांगा. रोमन संस्कृती मला तर विशेष आवडते, कारण तीच संस्कृती आज थोड्याफार प्रमाणात आपण जगत असतो. आपल्या इमारतींमधनं आहे, आपल्या कपड्यांमध्ये आहे ती, आपल्या आणि त्यावेळच्या शिल्पकला, त्यावेळच्या बाकीच्या ज्या कला, त्या अजूनपर्यंत आपण त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून चाललेलो आहोत. आणि त्याच्यानंतर मग अर्थात इतर पुस्तकं झाली आणि मग मी पुन्हा उडी मारली ती एकदम न्यूयॉर्कला, कारण अगदीच नवीन. ते अगदी जुनं, तर हे अगदी नवीन. पण हे सगळं तुम्ही आमच्या समोर पुस्तकांमधून मांडलं, त्यामुळे आम्ही या सगळ्या देशांमध्ये सुद्धा प्रवास करून आलो. या गप्पा अशाच रंगणार आहेत, पण पुन्हा एक ब्रेक घेऊन परत येऊयात. पाहत रहा वाचाल तर वाचाल. वाचाल तर वाचाल मध्ये आज आपण जगप्रवासाबद्दल गप्पा मारतोय आणि डॉक्टर मीना प्रभू आपल्या सोबत आहेत. एक कुतूहल आम्हाला असं आहे की तुम्ही एवढं सगळं फिरता, एवढं सगळं आमच्या पुढे लेखनातून मांडता, पण यासाठी माणसं वाचावी लागतात. तिथली संस्कृतीची ओळख करून घेण्यासाठी त्या माणसांशी जोडलं जावं लागतं. कसं शक्य होतं हे? कसं करता तुम्ही? अगदी सोपं. एकटं जायचं. कुठेही जायचं तर एकटं फिरायचं. तुम्ही जर का 2 जण गेलात की तुम्ही आपापसातच बोलत बसता. काही ते साहजिकच आहे, त्या तुमच्या कोण सहप्रवासी असेल त्याच्याबरोबर. आणि लोक पण तुमच्याकडे येत नाहीत त्यावेळेला, कारण तुम्ही जर आपापसात आहात तर नाही. तुम्ही एकटे असलात की तुम्हाला मदत लागते, तुम्हाला माहिती लागते, तुम्हाला दुसरं काहीतरी विचारण्याची ओढ लागते, की आपोआप तुम्हाला तिथल्या माणसांशी बोलावं लागतं. आम्हाला या पुढची उत्सुकता आहे ती, आता याच्या पुढे तुम्हाला कुठे जायची उत्सुकता आहे? काय लिहायचं आहे आमच्यासाठी? खूप लिहायचं आहे, खरं सांगते मी तुम्हाला. भरपूर लिहायचंय, डोक्यात काय काय चाललेलं आहे. पण आता ह्याच्या पुढचा जो आहे तो जलप्रवास आहे. आणि त्याच्यामध्ये साऊथहॅम्प्टन पासून केप युरोप, म्हणजे नॉर्थ पोलच्या अलीकडचे शेवटचं युरोपचं टोक, मग पुढे खंड सुरू होतं दुसरं, तर तिथपर्यंत. आणि त्या ठिकाणी मी द लॉंगेस्ट डेचा
मिडनाईट सन, मध्यरात्रीचा सूर्य आत्ताच बघून आले. बर. तर तो संबंध नॉर्वे, जर्मनी आणि तो सगळा जो प्रवास आहे त्याच्यावरती अशी जवळपास 3 आठवडे पूर्णपणे समुद्रात, पूर्णपणे मोठ्या बोटीवरती असं हे मला पहिल्यांदाच ही संधी मिळाली होती. तेव्हा ते मी लिहिते. पण त्या व्यतिरिक्त मला आफ्रिका करायची आहे. बर. आफ्रिका कृष्णखंड आहे ते, आणि ते जेवढं मला ओटीत घेता येईल तेवढं घ्यायचंय. आणि एक प्रवास इथून सुरू करून जपानपर्यंत, मग त्याच्यामध्ये सिलोन येईल, अंदमान येईल आणि इतर सगळे देश आहेत ते घेत घेत ब्रह्मदेश येईल, बाली येईल वगैरे करत जपानमध्ये जाऊन पोहोचायचंय. आणि ते झाल्यानंतर मी शिल्लक तोपर्यंत राहिले नक्कीच तर मग मी हिंदुस्थानकडे वळणार आहे, भारताकडे वळणार आहे आणि वेगळ्या दृष्टिकोनातनं वळणार आहे. भारतावरती खूप लिहिलं जातं. मला सारखे लोक म्हणतात तुम्ही इथल्या गोष्टीनं का लिहित नाही. पण तुम्ही जर कुठलंही रोजचं वर्तमानपत्र जरी उघडलं तरी त्याच्यामध्ये तिथे काही ना काहीतरी त्याच्यावरती लिहिलेलं असतं. हे बाहेरच्या देशांचं आज मला संधी मिळते, मी ते जाऊन बघून येते, ते तुमच्या पुढ्यात ठेवते आणि ते झाल्यानंतर तिथे मी थकले की मग इथे येऊन बसते. नक्कीच. आणि हा जो तुम्ही अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवताय हा आम्हाला देखील समृद्ध करून जातो. आम्हाला देखील या देशांचा एक वेगळी सफर करायला लावतोय. खूप खूप धन्यवाद. आज वाचाल तर वाचालमध्ये आलात आणि तुमचा हा प्रवास सगळा आम्हाला उलगडून दाखवलात. याबद्दल तुमच्या पुढच्या पुस्तकांची देखील आम्हाला तितकीच उत्सुकता असणार आहे. आपण या न्यूयॉर्क बद्दल गप्पा मारल्या आहेत आणि मीना प्रभू यांचा पूर्ण प्रवास देखील उलगडून बघितलेला आहे. जाता जाता आम्ही तुम्हाला एका वेगळ्या लायब्ररीची ओळख करून देणार आहोत. आपल्या परिसरातल्या वाचनप्रेमींना नेहमी हवी ती पुस्तकं उपलब्ध करून देणारी अनेक वाचनालये आपल्याला पाहायला मिळतात. पण आधुनिक काळाची गरज ओळखत आपलं वाचनालय ऑनलाईन पद्धतीने चालवण्याचा यशस्वी प्रयोग देखील आता आपल्याला पाहायला मिळतोय. अशाच एका लायब्ररीबद्दल आपण पाहणार आहोत, पैज फ्रेंड्स लायब्ररीबद्दल. कॉम्प्युटर्सनं भरलेलं ऑफिस, फोनवर सतत ग्राहकांशी संपर्कात असणारे कर्मचारी, किती वाजेपर्यंत पोहोचता तुम्ही? कुणाला हे कॉर्पोरेट ऑफिस वाटू शकतं. पण ही आहे लायब्ररी, डोंबिवलीतून सेवा देणारी पै फ्रेंड्स ऑनलाईन लायब्ररी. माझा जो बहिणीचा मुलगा नागेंद्र जो ईबेमध्ये काम करायचा, तो आणि त्याचे मित्र माझ्याकडे आले. तर त्यांनी म्हटलं की आपण एक काम करूया, आपण एक वेबसाईट तयार करूया आणि त्या वेबसाईटच्या थ्रू आपण मेंबरशिप देऊ लोकांना आणि ते जे काय पुस्तकांची ऑर्डर करतील त्यांना आपण घरपोच देऊया. आणि त्याला म्हटलं आपण आपला साईट चालू करूया. जर आपल्याकडे एवढी पुस्तकांचं साठा आहे आणि आपल्या एवढ्या वर्षाचा अनुभव आहे तर का नाही आपण ऑनलाईन चालू करायचं. आणि 2008 साली आम्ही ऑनलाईन सेवा सुरुवात केली. ही वेबसाईट वापरायलाही सोपी आहे. www.friendslibrary.in यावर नाव रजिस्टर करायचं, हव्या त्या पुस्तकांचं किंवा लेखकांचं नाव सर्च करायचं, पुस्तक ऑर्डर करायचं. दुसऱ्या दिवशी पुस्तक आपल्या घरी येतं. अगदी मुंबई, पुणे आणि नाशिकमध्येही. डिलिव्हरी बॉयज असे आहेत की काही जे त्याच्यामध्ये सकाळी 6-7 वाजता येतात आणि ते एका लिस्ट वगैरे तयार करून ते एका वेगवेगळ्या आता समजा मुलुंड एरिया आहे, त्याच्यानंतर घाटकोपर एरिया आहे, बोरिवली साईडचा एरिया आहे, पुण्याचा आहे, तर ते वेगवेगळी केली जातात. आणि त्या जागेचं जे पुस्तक आहे त्या तो पर्टिक्युलर डिलिव्हरी बॉय येतो, ते घेऊन जातो आणि मग ते पुस्तक त्यांना देऊन ते नेक्स्ट डे त्याच्याकडनं पुस्तकं परत घेऊन येतो. या ऑनलाईन उपक्रमाशिवाय पै यांची डोंबिवलीतली जुनी लायब्ररी ही खूप प्रसिद्ध आहे. 28 वर्ष जुन्या या वाचनालयाच्या आता 6 शाखा आहेत, ज्यात 2 लाखांहून जास्त पुस्तकांचा संग्रह आहे. आपल्या वाचनालयाच्या वाढत्या पसाऱ्यासोबतच पुंडलिक पै यांनी सुरू केलेला हा ऑनलाईनचा उपक्रम म्हणजे जणू बदलत्या काळानुसार दोनही पिढ्यांमध्ये वाचनाची आवड जपण्याचा यशस्वी प्रयोग आहे. जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह रोहन कदम, IBN लोकमत, डोंबिवली.